तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आजची व्हिडिओ जरा वेगळी, म्हणजे रानमेवाच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार आहोत. पण आंबे नाही किंवा काजू नाही, फणस नाही, तर करवंदाची व्हिडिओ बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आज आपले मेंबर 2 नवीन आहेत, त्यांना आपला रानमेवा दाखवायला आणलाय सोबत. एक काल असा होता, तेव्हा म्हणजे नुसती करवंद अशी कुठे फिरायला गेलात तरी करवंद भेटायचे, नुसत्या करवंदांच्या जाली असायच्या. पण आता अशी कंडिशन आहे की करवंदाची झाडं म्हणजे ते जालीच असतात, छोटी छोटी झाडं असतात, ती शोधायला म्हणजे असा टाईमपास होतो. पूर्वी कुठल्या एरियामध्ये गेलास तरी तुम्हाला करवंदीची झाडं आरामात भेटायची, कारण आता ती झाडं हळूहळू नाहीशी होत चाललीत. 2 मेंबर आज नवीन सोबत आणलेत, त्यांना आपली खबर दाखवायला लागली. पाहू शकता बारीकशीच झालं आहे. बघ आयश, कशी टेस्ट करून बघ कशी लागते बघ. हा बघ, काहीच नाही, गोड लागते का आंबट लागते, कसं लागते? मस्त. खुराची काय घेवायची आपल्याला, सुरुवात करा. दाल बारीक आहे बघा, ही सुद्धा तोडलेली आहे. या बाजूला खांद्यावर तोडलेली, तोडल्यानंतर ती झाडावरती फलं येत नाही. आतमध्ये सुद्धा बघा चांगली लागलेली आहे. 5 वाजले तरी कसा कडाक्याचा ऊन आहे बघा एकदम. अजून आरमार करू नको, काटर उठून बघून, नाही तर 4 करवंदांना खावायचो ना आमपुशी. साईज बघा मीठ खुरा काट उठते. एरिया काही जास्त लांब नाही, गावापासून जवळच अंतरावर होतं पण. आणि एका डोंगरावर तर बरीच मोठी खबर होती, बऱ्याच जाली होत्या, पण तिथे आता बहुतेक जाली नष्ट झालेल्या आहेत. लोक झाड तोडतात, यांचा कुंपण बनवण्यासाठी सुद्धा ह्या काट्यांचा वापर केला जातो या झाडांचा. त्याच्यासुद्धा म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा ह्या जालींची तोड होते. आणि आधीमध्ये अशी लोक आगी लावतातच, ते काय सांगायला वेगळं नको. त्याच्यामुळं अजून झाडं ते नष्टच होत चाललेले आहेत. अजून एक मस्त झाड भरलेलं आहे, कारण मागच्या वेळी आपण बघितले होते त्या झाडावर बरीच करवंद लागलेली होती, आणि आतासुद्धा असतील त्याच्यावर. तर आता त्या झाडावर टार्गेट करू. करवंद हा एकदम शुद्ध शब्द झाला. आमच्याकडे करदा बोलतात, करदाना चला, करदा खाल्ली का. रस्ता बघा डेंजर आहे इथे, भयानक आहे, काट्या कुट्यांचा रस्ता आहे. त्याहीपेक्षा करवंद बघा कशी करवंद लागली ती एकाच झाडावर. नुसता भरलाय बघा झाड. तिकडे तर बघा लाईटिंग एक लागली नुसती. एकाच झाडावर काम 25 होईल आता आपलं. नीट खूट, नाही तर काट रोपलं नाही उचलून न्यावं लागेल मानावं तुला.
आज टेस्ट करून बघ ह्या कसा आहे, गोड आहे का आंबट का कडू, कसा लागतंय? बघ स्वतः चांगलं नाही लागलं बघ. काय करू लागतंय? मला नाही सगळं लागलं बघ. काय रे? तर तू नको तुझं ना. जो गोड लागते फल त्याला तो चांगला नाही बोलते, आणि मगाशी तो थोडा आंबट होता त्या झाडावरचा, तो चांगला आहे असा बोलते. आईची टेस्ट भारी आहे एकदम. ओय, काट. तिकडे आता बघ ती लाईन लागली. लाईला? तिसच पूर काटा बघ कसलं मोठं आहे. आ! व्हिडिओ चालू नव्हते ते. तर बघा ते पक्षी आता ओरडत होते बघा, त्यांना ते आवाज येतो बघा. त्यांना केकाटे भरणारा पक्षी बोलतात, म्हणजे असं ग्रुपमध्येच असतात ते. तिथं बघा नुसतं एकदम बरीच लागलेली आहेत नुसते बघा. पण झाड जर तोडला ना ते एकच झाड किती म्हणजे पसरतो बघा. एकाच झाडाचं झाड किती पसरलेलं आहे, बघा आणि एकाच झाडावर किती आहेत बघा. दोन दोन. या झाडावर एकच पीस आहे पण कसं मोठा आहे बघा. मोठी साईज होती या झाडावरची, पण आंबट आहे. गोड करवंद असतात ना ते लगेच ओळखता येतात, कलरवरूनच समजतो. जर फोडल्यानंतर आतमध्ये जर पूर्ण असा लाल रंग असेल, म्हणजे पिंक टाईप असा, रेड पिंक असा, तर तो करवंद गोड असतो. आणि असा व्हाईट कलर असेल आतमध्ये, ग्रीनिश कलर असा, तर समजून जायचं तो आंबट लागणार म्हणजे लागणार. साईज बघा मोठी आहे पण आंबट आहे, त्याच्यामुळे आपण याच्यावरती तोडणार नाही. करवंदांची तीच खासियत आहे, करवंद जर तोडली तर हाताला पूर्ण असा चीक लागतो त्यांचा, तो व्हाईट आणि तो नंतर सुकल्यानंतर असा काला पडतो बघा, आणि हात पूर्ण चिपकतात. दोघांना पण सांगितलं की आंब्यानं चाललो होतं, पण आंब्यांच्या तयारीत ते आले होते, एकदम आंब्याला न्यायचं आहे म्हणून एकदम खुशीमध्ये आले होते, आणि त्यांना आणली करवंद तोडायला. विराट फॅन बघा. कसा वाटला इकडे आलं तुला? मस्त वाटलं. आंब्यानं जायचं होतं की कर्दानं जायचं होतं? तो काय काम फिनिश बस झाली? अजून कुराचे सगळा झाड कच्ची नाही पण झाड. कामापुरचे आता आपण तोरलेले आहेत करवंद, आणि आता निघलो पुढच्या प्रवासाला. त्यांच्या अजून इच्छा आहे की आंब्यानं जायचं. त्यांना सांगून आणलं की आंब्यानं चाललं ना, आणलं त्यांना इकडे करदा तोरायला. त्यांना आता आंब्यानं चला. मग कुठं म्हटलं आंब्यानं जायचं आमचंच काय. बघा कशी करवंद, गावाकडचा रानमेवा, काळी मैना, कोकणातली काली मैना.
तर कच्च्या करवंदांचा सुद्धा लोणचा खूप छान पद्धतीचा होतो. लोणचाही बनवू शकता. चटणी तर एक नंबर होते. नक्कीच ट्राय करा. खायला पण चांगली लागते. तर झाला आता आपल्या परतीचा प्रवास सुरू. जास्त का लांब गेलो नाही, इथल्या इथेच काम 25 झाला आपला. तर मंडळी, व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच जर गावाकडच्या व्हिडिओ पाहायचे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.